शेतीचा रस्ता मोकळा करण्याची तारीख दिलेली असताना सुद्धा रस्ता मोकळा झाला नाही, म्हणून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी मुक्ताईनगर कुऱ्हा हा रस्ता निमखेडी गावाजवळ अडवत मोठ्या प्रमाणात आंदोलन करत प्रशासनाचा व रस्ता अडवणाऱ्यांचा निषेध केला। निमखेडी बुद्रुक शिवारातील गट नंबर 58 व 59 जवळ शेत रस्ता अडवण्यात आल्याने श्रीराम अभिमान नाफडे व त्यांच्यासोबत 11 महिला पुरुष शेतकऱ्यांनी हे रास्ता रोको आंदोलन केले। हे सर्व शेतकरी सकाळपासून मुक्ताईनगर तहसील कार्यालयामध्ये आलेले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी तहसीलदार गिरीश वखारे यांच्याशी बोलणी करत रस्ता मोकळा करून देण्याची मागणी केली, परंतु तहसीलदारांकडून रस्ता मोकळा करण्यासंदर्भात कोणतीही भरीव आश्वासन न मिळाल्याने अखेर शेतकऱ्यांनी हे रस्ता रोको आंदोलन केले। सदर रस्त्याची मोजणी होऊन 7 ते 8 वर्ष झालेले आहेत। पर्यायी वाट नाही म्हणून डोक्यावर ओझे घेऊन शेतकऱ्यांना लांबच्या अंतरातनं जावे लागत आहे। त्यामुळे अक्षरशः शेतकरी त्रस्त झालेले आहेत। श्रीराम अभिमान नाफडे या शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया देत असताना अतिशय गंभीर आरोप केले। प्रशासन व संबंधित शेतकऱ्याच्या विरोधात तत्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणीसुद्धा त्यांनी या प्रसंगी केली। या गट शिवारामध्ये जाणारा रस्ताच नष्ट करून त्या ठिकाणी कुंपण करण्यात आल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। बांधाच्या 3 फूट पुढे येऊन कुंपण केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी या प्रसंगी केलेला आहे। शेतकऱ्यांनी अचानक केलेल्या या आंदोलनामुळे संपूर्ण प्रशासन अतिशय ॲक्शन मोडवर आले। पोलीस प्रशासनाने सुद्धा तत्काळ 2 कर्मचारी व महिला कर्मचाऱ्यांना घटनास्थळावर पाठवले। विशेष म्हणजे तहसीलदार गिरीश वखारे यांच्याशी देखील स्थानिक नागरिकांनी व राजकीय पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली। त्याचसोबत येत्या 2 दिवसात हा रस्ता मोकळा करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले। आंदोलनामुळे मात्र वाहनधारकांची चांगलीच तारांबळ उडाली व अनेकांची कामे ही खोळंबली। सायंकाळची वेळ असल्याने यावेळी संपूर्ण शेतकरी व शेतकऱ्यांनी अडवलेला रस्ता यामुळे संपूर्ण तालुक्यामध्ये हा चर्चेचा विषय झाला। ज्यांच्याकडे हा रस्ता देण्याची जबाबदारी होती ते तहसीलदार आणि मंडळ निरीक्षक पळून गेल्याचा आरोप देखील शेतकऱ्यांनी केला। शेतकरी संतप्त झाल्यानंतर काय करू शकतो याचं हे सुंदर उदाहरण म्हणजे निमखेडी बुद्रुक येथे झालेले हे शेतकरी आंदोलन होय। आपला एक वेळ रस्ता काढून दिला होता, पण त्याने पुन्हा रस्त्यामध्ये कुंपण ठोकलं। तसा आम्ही अर्ज तहसीलदार साहेबाला दिला होता। तहसीलदार साहेब पाठवर येऊन पाहणी केली व मोजणी करायची सांगली। मोजणी झाल्यानंतर मोजणीवाल्यांनी मोजणी खुणा हद्दी खुणा कायम करून दिल्यानंतर तहसीलदार साहेबांनी रस्ता काढून दिला नाही। काढण्याच्या 3 नोटिसा दिल्या, पण एकाही नोटीसवर रस्ता काढलेला नाही। तर आज नोटीस दिली होती, 9चा टाईम दिला होता, पण सलकर साहेब 5:30 ते 6 दरम्यान आले रस्ता काढायला आणि ते घाबरून पळून गेले। मग रस्ता मोकळा झाला का तुमचा? रस्ता मोकळा झालेला नाही। आम्हाला शेतकऱ्याला रस्ता मोकळा पाहिजे, कारण आम्ही शेतीचा माल कशावर वायाचा कशा नाही हे शासनाने महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री बळीराजा योजना हे काढलेली आहे। याचं पालन हे खालचे अधिकारी लोक करत नाही। तर आम्ही शेतकरी त्रस्त झालो। रस्ता हा रस्ता अडवला का तुम्ही? अडवला का शेतकऱ्यांनी? कोणता? रोड? हा, आम्ही सलकर साहेब पळून गेले म्हणून आम्ही रोडवर अडवला आहे। शेतकरी हा जगाचा पोशिंदा असून शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनाच मदत केली पाहिजे असे म्हटले जाते। शेतकरीच जर खरोखर दुसऱ्या शेतकऱ्याचा रस्ता अडवत असेल तर त्या शेतकऱ्याने काम करावे कसे आणि जगावे कसे असा प्रश्न निर्माण होतो। त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली भूमिका सामंजस्याने व प्रश्न सामंजस्याने सोडवावे असे मत या ठिकाणी अनेकांनी व्यक्त केले। व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा। वाडेकर इन्फो न्यूज। जय हिंद, जय महाराष्ट्र।